मुंबईची लोकल म्हणजे मुंबईचा प्राण। आता ही लोकल कात टाकणार अशी चर्चा सुरू झाली आहे। लोकल नव्या रूपामध्ये येऊ शकते। नवं मॉडेल, ऑटोमॅटिक दरवाजे, सरसकट एसी लोकल। पण हे सगळं झालं तरी त्यामुळे खरंच मुंबईकरांच्या लोकल यातना संपतील का? पाहूयात हा खास रिपोर्ट। मुंबईकरांची जीवनवाहिनी, मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी किती प्राणघातक ठरू शकते याची प्रचिती सोमवारी मुंबईकरांना पुन्हा एकदा आली। आणि त्यानंतर सुरुवात झाली ती मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी काय करता येईल या चर्चेची। एकीकडे मुंबई लोकल मध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्यासाठी नॉन एसी लोकलच्या नव्या मॉडेल्सना मंजुरी देण्याचा निर्णय हा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला। दुसरीकडे सरसकट सगळ्याच लोकल एसी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। सध्याच्या भाड्यात वाढ न करता सगळ्याच लोकल एसी करण्याबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। त्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तसा प्लॅन तयार केलेला आहे। आपण आता आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे, तो मागच्या काळातच दिलेला आहे। खाजगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे, कारण त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात। पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल। आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री किंवा इतर नेते काय म्हणतायत याही पेक्षा महत्त्वाचं आहे ते जे रोज या लोकल यातना भोगतात त्या मुंबईकरांना नेमकं काय वाटतं। एसी लोकल बाबत प्रवाशांची नेमकी काय भावना आहे। एव्हरी इयर पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे आणि दरवाजा किती पण बंद केला तर अर्धा तास 2-4 मिनिटं ट्रेन यायला उशीर होणार आहे आणि सक्सेस नाही आहे की एवढी पब्लिक भरलेली आहे ट्रेनमध्ये। मग हे दरवाजा लवकर बंद होणारच नाही, तर एकच पर्याय आहे की ट्रेन वाढवा। तुम्ही दरवाजा लावल्यानंतर आता आपण एकमेकाच्या तोंडावर दरवाजा लावल्यानंतर काय होणार, माणूस असतो तो घाबरून येणार। असं त्याचा हे पर्याय नाही की तुम्ही दरवाजा लावला की हे झालं। एसी आहे म्हणे तर दरवाजा लावायलाच पाहिजे। आता हे याच्यात एसीच नाही, तुम्ही दरवाजा लावणं माणूस म्हणून नाही जाणार तसं। प्रवासी संघटनांचंही म्हणणं यात महत्त्वाचं आहे। मी रेल्वे प्रशासनाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना एक विनंती करेल की आपण जर का एसी लोकल आम्हा प्रवाशांसाठी देत असाल तर त्या जादा प्रमाणात दिल्या तर हे अपघात टाळतील, अन्यथा अपघातांची मालिका चालूच राहणार आहे। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे, परंतु जशी तुम्ही एसी लोकल म्हणजे एसी लोकल बंद दरवाजाची केलेली आहे तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या 15 डब्याचे किंवा जास्त डब्याच्या वाढवल्या तरी चालतील सुरक्षित बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी। अशा डब्यांची सोय करावी जेणेकरून डब्यांची संख्या वाढवा। मंगळवारी दिवा रेल्वे स्टेशन मध्ये आलेल्या एसी लोकल मध्ये एवढी खच्चून गर्दी होती की ऑटोमॅटिक दरवाजे बंदच होईनात। त्यामुळे सगळ्या लोकल एसी करण्याचा उपाय भारी असला तरी प्रत्यक्षात तो अंमलात आणणं खरंच शक्य आहे का हा मोठा प्रश्न। नंदकिशोर गावडेसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई।